कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला एसटी प्रवासासाठी पास सवलत योजनेचा लाभ घेतात। मात्र त्यासाठीचा पास काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांना दिवसभर शहर आगारामध्ये थांबावं लागते। ही त्रुटी टाळण्यासाठी कोल्हापूर आगाराकडून शहर, तालुका आणि गाव पातळीवर पास वितरण व्यवस्था व्हावी, आवश्यक तिथं स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत आणि आशा वर्कर यांची मदत घ्यावी या मागणीचं निवेदन उबाठा सेनेकडून विभागीय नियंत्रक वृषाली नेर्लेकर भोसले यांना देण्यात आलं। एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलंय। मात्र सध्या स्मार्ट कार्ड काढण्यासाठी सवलतधारक प्रवाशांना मुख्य आगार, तालुका, जिल्हा मुख्यालयातील बसस्थानकावर जावं लागतं। तिथं प्रवाशांना पाससाठी तासनतास रांगेत तिष्ठत उभं राहावं लागतंय। हा त्रास वाचवण्यासाठी प्रमुख शहरं, तालुका आणि जिल्हा मुख्यालयासह ग्रामीण भागातील मोठ्या गावात स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्रांची संख्या वाढवावी। अनेकांना कार्ड मिळत नाहीत, प्रवाशांचं आर्थिक नुकसान होतंय। ही वस्तुस्थिती आज ठाकरे सेनेच्या करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी एसटी महामंडळाचे कोल्हापूर विभागीय नियंत्रक वृषाली नेर्लेकर भोसले यांच्या निदर्शनाला आणून दिली। बस स्थानकावर वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्यानं ग्रामीण भागातील महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांसह अन्य सवलतधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे। एसटीच्या विविध योजनांसाठी शहर, तालुका आणि गाव पातळीवर शिबिरांचं आयोजन करावं, स्थानिक यंत्रणेचीही मदत घ्यावी, अतिरिक्त नोंदणी केंद्र सुरू करावीत, तिथंच स्मार्ट कार्डचं वितरण करावं, अशा मागणीचं निवेदन शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं विभागीय नियंत्रक वृषाली भोसले यांना देण्यात आलंय। यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, सुनील पारपानी, वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता फराकटे, दीपक पोपटाणी, प्रकाश मुदुगडे, बाबुराव पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।